नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 18 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये आता अवनीची एंट्री स्टेजवरती होतच सुली आणि दत्त्याच्या नाकावर टिचून धोंडी अण्णांनी आता समध्या गावासमोर राजा आणि अवनीचं पुन्हा लग्न लावण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे यशोदाला सगळं सत्य समजलेलं असतं. तेव्हा आता तो रडतच बाहेर निघालेला असतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, यशोदा अरे थांब की ऐकून घे. त्यावर यशोदा लगेच ओरडतच म्हणू लागतो, बास आता एक शब्दही बोलू नको. जर आधीच बोलला असता ना तर आज ही वेळ आलीच नसती. आता लगेच यशोदा अवनीकडे बघतो, तुम्ही काळजी करू नका, समद्यांना खरं सांगतो, सांगणार मी खरंच समद्यांना सांगणार, पण तोपर्यंत तुम्ही बाहेर येऊ नका, इकडेच थांबा असे म्हणत आता रडतच यशोदा तिकडनं बाहेर येतो. त्याच वेळेस आता इकडे बाहेर सगळे मंडळी बसलेले असतात, आता नवरीची वाट बघत असतात. त्याच वेळेस आता नमी आणि पायल येतात आणि मस्त स्टेजजवळ येऊन फोटो काढू लागतात. तेवढ्यात पाठीमागनं ही सुली येते, काय गे नमे तू आलीच कस काय इकडे असे म्हणत आता तिच्या पाठोपाठ धावू लागते. त्याच वेळेस नमी म्हणू लागते, मम्मी इकडे लय लोक जमलेत, इकडे मला मारू नको, हे बघ माझी नाचक्की करू नको, समद्या लोकांना ओरडून सांगेल माझी मम्मी लय मारते मला म्हणाव. त्यावर लगेच आता दत्त्या मामा म्हणू लागतो, अगं ये पण तुझी हिंमत कशी झाली, तू इकडे आलीच कशी. त्यावर नमी म्हणू लागते, दत्त्या मामा अरे माझ्या पायाने आले, कशी आले. पायल मात्र हसू लागते. त्याच वेळेस सुली म्हणू लागते, घरी चल, तू फक्त आता घरी चल, नाही तुझ्या टांगड्या सोलल्या ना तर नावाची सुली नाही, घरी चल. त्याच वेळेस आता लगेच दत्त्या म्हणू लागतो, अरे तुम्ही समजे काय इथे बघत बसलाय, अरे तुम्हाला वाटत नाही का याची सून थोबाड दाखवणार नाही म्हणून. किती वेळ झालाय, मला वाटतं याची सून येणारच नाहीये, मी खात्रीनुसार सांगतो, त्यामुळे आपण का बसलो असे तोंड घेऊन, चला की पटकन. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतं, ए दत्त्या गप्प बैसा, माझी सून येणार आहे. तेव्हा लगेच आता दत्त्या हसतच म्हणू लागतो, हो कवा येणार आहे, अरे समदे गाववाले काही रिकाम टेकडे का इथे बसून राहिला, अरे किती वेळ झालाय वाट बघतोय, नेमकं कधी येणार ते तरी सांग. आता लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, अरे सांब्या अरे त्यांच्यासाठी लाडू वाटप करणार आहे, अरे 10 मिनटं वाट बघा. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, व लाडू वाटप, अरे धोंड्या समदे गाववाले काय गोडधोड खायला भेटत नाही म्हणून आलेत का इकडे, अरे तुझ्या सुनेचं तोंड बघायचंय त्यांना, किती वेळ झाले, 10 मिनटं थांबा 10 मिनटं थांबा असे करत करत ना घंटा गेलाय. पण धोंड्या मला नाही वाटत आता तुझी सून बाहेर येईल म्हणून. आता मात्र धोंड्यांना ना खूपच राग येतो. तेव्हा ते ओरडतच म्हणू लागतात, सुले तुझ्या तोंडाचा पट्टा बंद ठेवा, नाहीतर मी काय करेल सांगता येणार नाही. त्याच वेळेस आता लगेच नमी इकडे धन्याजवळ जाते. धन्या अरे काय झालंय, सुनबाई बाहेर काय येत नाहीये, हे बघ आमच्या मम्मीच्या एकदा का तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की तो बंद होत नाही रे, काहीतरी करा आणि आणा की तिला बाहेर. त्याच वेळेस आता धोंडियांना रागाने त्या सुलीकडे बघत असतात. तर आतमध्ये आता यशोदा लगेच आपल्या आईच्या फोटोजवळ येतो. आता रडतच तो आपल्या आईकडे बघू लागतो. आई बघतेस ना ग, अगं काय घडतंय आपल्या घरात, जेव्हापासनं तू या घराला सोडून गेली तेव्हापासनं या घरात एकदाही बाईचा आशीर्वाद लागला नाही ग. कधी नव्हे सुलू आत्याचा शाप खोटा ठरून राजाने अवनीशी लग्न केलं, अवनी या घरात आली, आम्ही समदे लय खुश झालो होतो, कारण आम्हाला वाटलं होतं की ती तुझी जागा घेईल, या घराला घर पण येईल, आम्हा समद्यांची जबाबदारी घेईल, सगळं काही करेल. पण आई बघतेस ना काय होऊन बसलंय, राजाने फसवलंय ग आम्हाला, त्याने लग्न केलंच नाहीये, खोटं बोललाय. राजा असा का वागला असेल सांग ना गाई, खरंच असं वाटतंय ना आता सुलू आत्याचा शाप कधीच पुसला जाणार नाही, या घरात बाईचा आशीर्वाद कधीच लागला जाणार नाही, हे खरं आहे का ग आई सांग ना. पण आई तू काळजी करू नको, मी माझ्या भावंडाची साथ सोडणार नाही, किती बी काय बी झालं, जोवर माझा जीव आहे ना तोपर्यंत मी त्यांची साथ देणार, त्यांना सांभाळणार, या घराला सांभाळणार असे म्हणत आता यशोदा तिथेच रडत बसलेले असतो. तर बाहेर आता लगेच ही सुली मात्र लोकांना भडकवण्याचं काम करत असते. तेव्हा लगेच ती लोकांना म्हणू लागते, ए
अरे गोडाचं कधी खायला भेटत नाही म्हणून इथे टाइमपास करायला आलात का? अरे किती वेळ वाट बघणार आहात? अरे जिला बघायला आलोय ती बाहेर येणार आहे की नाही? का गेली आतल्या आत पळून? विचारा ना, या धोंड्याला विचारा. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, ए सुले, तुझं तोंड बंद ठेवा. जास्त वटवट करून डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नको. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, ए आग्रा खातर समद्यांना बोलावलं ना आशीर्वाद द्यायला. अरे मग कुठे तुझी सून? का इथे भूतासारखं बसून ठेवणार आज सगळ्यांना? बोलव की लवकर. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतं, तुम्ही दोघं शांत बसा, डोक्याला ताप देऊ नका. त्यावर सुली म्हणू लागते, आम्ही तर शांतच आहोत. अरे पण तुझा हा अपमानित झालेला थोबडा बघायला ना आम्हाला खूप मज्जा येते. कसं आहे ना धोंड्या, समदे लोक निघून गेले ना तरी बी चालेल, पण ही सुली मात्र इकडनं निघणार नाही. कारण तुझा हा चेहरा बघायला तिला खूप मज्जा येते, खूप भारी वाटतं. त्यामुळे आता लोकांसमोर तुझी कशी जिरणार आहे ना हे बघूयाच आता. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, बासा सुले, पुरं झालं. तुलाही बोलली आता, माझी सून येणार म्हणजे येणार. तेव्हा लगेच सुली म्हणू लागते, अरे कधी येणार? किती वेळचं हेच बोलतोय तू? कदाचित असं तर झालं नसेल ना, तुझं हे सडकं घर बघून घाबरली असेल. त्यावर दत्त्या काका म्हणू लागतो, नाही ग, असं नसेल झालं. याच्या पेताडाला घाबरला असेल. हा एवढा पेताड कसं बोलतो, कसं डुलतो? कदाचित सून धांदरली असेल, हो की नाही? तेव्हा सुली म्हणू लागते, नाही नाही, मला तर असं वाटतंय, कसं आहे ना, राजाचा एवढा मोठा महाल, फुटका आणि भंगार बघून ना पोरगी बिचारी धांदरली असेल रे. कदाचित असंच काहीतरी झालं असेल. पण ती या घरात राहील ना का निघून जाईल? कारण तुझ्या घरात ना शाप लागलेला आहे, इथे बसवत सुद्धा नाही. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, सुले सुले, तुझं थोबाड बंद ठेवा. त्याच वेळेस आता इकडे पाण्या आणि धन्या उभे असतात. तेव्हा लगेच आता नमी आणि पायल त्यांच्याजवळ येतात. अरे काय चालू आहे समद? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, ही सुली आत्या आहे ना, एक नंबरची भामटाड बाई आहे. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. हिला ना आता बघतोच, पण सगळे लोक जमलेत ना, त्यामुळे मी गप्प ऐकून घेतो हिचं. नाहीतर ना आज हिचा काटाच काढला असता. आता नमी लगेच पाण्याकडे बघू लागते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, पाण्यादादा, अरे प्रत्येक वेळेस भांडण मारामारी करून प्रश्न सुटत नाही. पाण्यादादा, आपल्याला शांततेत घ्यावं लागेल. सगळे लोक बघतायत ना रे. आणि तसंही कुत्र्याचं शेपूट किती वाकडं ते वाकडंच असतं ना रे. किती त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग नाही ना. सुलू आत्या कशी बाई आहे तुम्हा समद्यांना माहितीच आहे ना. आता लगेच धन्या म्हणू लागतो, पण दादा, मला टेन्शन याचं आलंय, राजा दादा आणि वहिनी तयार झाले असतील ना, का अजून येत नाहीये? तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, पायल, नमे, तुम्ही दोघीजणी एक काम करा, आतमध्ये जा आणि वहिनीला घेऊन या. त्यावर लगेच पायल म्हणू लागते, पानू, तू आमच्यावर जबाबदारी सोसवली ना, मग आता आम्ही लगेच आतमध्ये जाणार आणि आमच्या जाऊबाईंना बाहेर तयार करूनच आणणार. चला मोठ्या जाऊबाई, चला आपण, असे म्हणत दोघी आतमध्ये जातात. यशादादा मात्र रडत असतो. आता आतमध्ये येताच यशादादाला बघताच नमी विचारू लागते, यशा, अरे काय झालंय, तू रडतोयस का? यशादादा पटकन डोळे पुसतो, कुठे काय, काहीच झालं नाही. त्याच वेळेस नमी त्याच्याजवळ बसते. यशा, मला माहिती आहे रे, अरे तू इमोशनल झालाय ना. त्यावर लगेच यशदादा म्हणू लागतो, नाही, असं काही नाही. तेव्हा नमी म्हणू लागते, अरे साहजिकच आहे ना रे, एवढ्या वर्षांनी तुमच्या घरात बाईचा आशीर्वाद लागलाय. खरंच हे सगळे आनंदाचे क्षण बघून भरून आले वाटतंय ना. पण यशा, तुला सांगू, अरे चेहऱ्यावरती खोटी स्माईल आणण्यापेक्षा ना असं पोटभर रडल्यास ना तर तू आणखीन भारी दिसतोस. त्याच वेळेस पायल खुणावू लागते, ओ जाऊबाई, इकडे काही कौतुक करायला आलोय का आपण? ते नंतर करा, चला चला, आपल्याला मधल्या जाऊबाईंना घेऊन यायचे, चला, असे म्हणत दोघी आतमध्ये निघून जातात. यशोदादा आता ओरडतच त्यांना थांबा असे म्हणू लागतो, पण ऐकत्याल त्या या दोघी कुठल्या आतमध्ये निघून जातात. तर इकडे नमी आणि पायल आता दोघेही अवनीच्या रूमजवळ येतात. ओ मधल्या जाऊबाई, दरवाजा उघडा की, उघडा पटकन, अशा जोरजोरात दरवाजा वाजू लागतात. अवनीला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता नमी दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते. अहो जाऊबाई, तुम्ही अजून रेडी झाला नाहीत? अहो किती लोक वाट बघतायत बाहेर, चला चला पटकन. आता लगेच पायल म्हणू लागते, ओ मोठ्या जाऊबाई, मला असं वाटतंय यांना ना साडी घालता येत नसेल म्हणून अशा तोंड पाडून बसल्यात, हो की नाही? त्यावर लगेच नमी म्हणू लागते, ओ अवनी, नाही नाही नाही, हे कसं वाटतंय ना पायल कानाला,
कसं आहे ना, मी मोठी आहे ना, मग मी अवनीच म्हणेल. त्यावर पायल म्हणू लागते आणि मी मी तर आवाज घालेल. मला खूप भारी वाटतं. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते ते 1 मिनिट, तेव्हा लगेच आता पायल म्हणू लागते 1 मिनिट नाही 2 मिनिट नाही. मधल्या जाऊबाई तुम्ही लगेच तयार व्हायला चला. हे बघा, काळजी करू नका, आम्ही दोघी तुम्हाला छान तयार करू. तुम्हाला साडी नेसता येत नाही ना, आम्ही तुम्हाला साडी कशी नेसायची ना ते शिकवू. पण तुम्ही आम्हाला एक शिकवाल? नाही म्हणजे तुम्ही खूप डेअरिंगबाज आहात. असं घरच्यांना सोडून राजाबरोबर डॅशिंगमध्ये लग्न करून या घरात आलात ना, ते लय भारी. खरंच तुमच्या घरचे एवढे डेंजर आहेत, पण तुम्हाला हे समजा कसं जमलं जाऊबाई? म्हणून आम्हाला बी शिकवा की. आम्हाला बी अशा डॅशिंग पद्धतीने लग्न करून या घरात यायचे हो, आणि तुमची जाऊबाई म्हणून या घरात राहायचे. शिकवाल ना आम्हाला? त्यावर लगेच नमी म्हणू लागते, हे पाहिले, अगं ही काय ती सांगण्याची वेळ आहे का? ती नंतर बोलूया ना, आपल्याला तयार व्हायचंय ना. त्यावर पायल म्हणू लागते, मोठ्या जाऊबाई सांगू द्या ना मला. त्यांचे घरचे किती भयानक आहे ना. तुम्हाला सांगते जाऊबाई, इकडे गुंड घेऊन आले होते ते या समद्यांना मारायला, पण आम्ही बी दोघींनी मिळून ना त्यांना असा चकवा दिला ना की कायमचे ध्यानात ठेवतील. आणि तुमचे ते बाबा, अरे बापरे, ते तर बंदूक घेऊन आले होते आणि धोंड्या अण्णांच्या डोक्यावरती बंदूक धरली होती. लय भ्याव वाटलं होतं आम्हाला, पण धोंड्या अण्णांनी बी त्यांना सरळ सरळ उत्तर दिलं होतं. तो व्हिडिओ बी आहे आमच्या मोबाईलमध्ये, बघायचा आहे का तुम्हाला? थांबा मी दाखवते. ओ मोठ्या जाऊबाई, दाखवा की तो व्हिडिओ त्यांचा बाबांचा. आता लगेच नमी म्हणू लागते, तुझं पण ना, आता ही काय वेळ आहे? बरं ठीक आहे, दाखवते. आता नमी लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ लावते. त्याच वेळेस आता लगेच त्या व्हिडिओमध्ये अवनी बघू लागते. अवनीच्या बाबांनी धोंडे अण्णांच्या डोक्याला बंदूक लावलेली असते. तेव्हा लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, ए तुझ्या पोराला सोडणार नाही, माझ्या पोरीला पळवतो काय? त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, ए तुला तुझ्या पोरगीची काही काळजी आहे का? अरे दुसऱ्या कोणाबरोबर लग्न लावायला निघालाय तिच्या इच्छेनुसार. अरे तिच्या स्वप्नांचं, तिच्या करिअरचं तुला काहीच पडलं नाही. बाप म्हणून तू कमी पडलाय, म्हणून तुझी पोरगी तुला सोडून पळाली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर ती माझ्या घरी आली ना, तर लेकीसारखं जपेन मी तिला, बाप बनेन मी तिचा, आणि तिची सगळी स्वप्न पूर्ण करेल. आता मात्र अवनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याच वेळेस आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, सोडणार नाही, डोसक्यात गोळी घालणारा. त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, घाल की, घाबरतोय कुणाला मी? नाही घाबरत मी मरणाला, घाल गोळी. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, जर माझ्या पोरीने तुझ्या पोरीशी लगीन केलं ना, तर सून म्हणून डोक्यावर घेईल, अख्ख्या गावाला गोडाचं जेवण घालेन, लक्षात ठेव. आता मात्र लगेच पायल मोबाईल घेते. बघितलं, आमचे धोंड्यांना बी काही कमी नाही. त्यावर नमी म्हणू लागते, हो खरंच धोंड्यांनाचा स्वभाव म्हणजे खूप भारी. खरंच ना, एखाद्या लेकीपेक्षाही जास्त जीव लावते तुम्हाला. आणि राजापेक्षा ही 3 भावंड आहे ना, ती तर लय भारी जीव लावतील तुम्हाला, अगदी भावासारखं प्रेम करतील. त्यावर पायल म्हणू लागते, ओ मोठ्या जाऊबाई, त्यांना कशाला सांगतायत? त्या तर या घरात येऊन राहिलेत ना, त्यांना समजा माहीत झालं असेल. तेव्हा नमी म्हणू लागते, हो मी पण काय बोलत बसले, चला ना, आपल्याला उशीर होतोय, चला बरं तयार व्हायला. आता मात्र अवनीला वाईट वाटतं. ती शांतपणे आता विचार करत असते. त्याच वेळेस इकडे आता बाहेर आता सुली लोकांना म्हणू लागते, ए अरे काय काम सोडून टिकाम टेकड्यासारखे बसले तिकडे? अरे कोणी दिसतंय स्टेजवर तुम्हाला? निस्ताच खर्च केलाय, एवढे समधे पैसे वायाला घातले त्या धोंड्याने, पण कायच पत्त्या नाही. अरे काय रे धोंड्या, एवढे पैसे कुठनं आणलेत? नाही म्हणजे सुनेचे दागदागिने विकून केलं की काय रिसेप्शन हे? त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, ए माझ्या पोरांचे पैसे आहेत ते, तुला का खुपतंय ग? तुला का खुपतंय सांग ना. त्यावर सुली म्हणू लागते, खुपणारच मला, मलाही बघायचंय तुझी सून का बाहेर येत नाहीये. बोलाव तिला, का जाऊ समद्या लोकांना देऊ हकलून इकडनं, सांग ना. त्याच वेळेस धोंड्यांना तर लगेच सुलीला म्हणू लागतात, सुले तुझी कटकटच बंद करतो, थांब आता. आता स्टेजवरती जे फुलांचे फ्लॉवर पॉट ठेवलेले असतात ना, ते आता धोंड्यांना उचलतात आणि या सुलीच्या डोक्यात घालायला जाणार. तेच धन्या आणि पाण्या अण्णांना पकडतात. ओ अण्णा, काय करायले तुम्ही? समधे लोक जमलेत ना, असा तमाशा करायचा आहे का आपल्याला? त्यावर अण्णा म्हणू लागतात, जा मग सुनबाईला घेऊन या लवकर. आता मात्र लगेच इकडनं सुली घाबरते. आता दत्त्याला ती म्हणू लागते, दत्त्या भानगड काय वाटायली? त्यावर दत्त्या म्हणू लागतो, सुले मोठा मेजर प्रॉब्लेम दिसतोय. आता आपल्याला मजा बघायचीच आहे. याची सून नेमकं हाय का गेली हेच कळेनाच झालंय. येऊ दे, याची सून येऊ दे,
नाही आली ना मग याची जिरू आपण गावासमोर, असं आता या दोघांनी ठरवलेलं असतं. तर इकडे आतमध्ये आता लगेच पायल म्हणू लागते, ओ मधल्या जाऊबाई चला उठा उठा, चला बरं आता तयार व्हायचं आणि लगेच बाहेर जायचं. आता नमी आणि पायल अवनीला ओढू लागतात. अवनी जोरात ओरडते थांबा. त्यावर पायल म्हणू लागते थांबायचं अजिबात नाही, आता तयार व्हायचं आणि लगेच स्टेजवरती जायचं. समदे लोक खोळंबले तो. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते 1 मिनिट, मला तुमच्या मदतीची गरज नाहीये, सांगितलेलं कळत नाहीये का? तुम्ही जा इकडनं, मला एकटीला राहू द्या. आता मात्र अवनी जोरात ओरडून त्या दोघी मुला रागवलेली असते. आता हे पायलला काही आवडत नाही. त्याच वेळेस नमी म्हणू लागते अवनी, तुला आमची मदत नको आहे का? बरं ठीक आहे, तू तयार हो, आम्ही बाहेर थांबतो. तुला जर काही लागलं तर आम्हाला आवाज दे, आम्ही इकडेच आहे. त्यावर पायल म्हणू लागते, ओ मोठ्या जाऊबाई, त्यांना आपली गरज नाहीये, चला आपण निघून जाऊया. दोघी आता बाहेर येतात. यशोदादा बाहेरच असतो. त्याच वेळेस आता दरवाजाच्या बाहेर येताच लगेच पायल म्हणू लागते, ओ मोठ्या जाऊबाई, या मधल्या जाऊबाई ना जरा फुगीरच आहे, 1 नंबरच्या सर्किट, असं कोणी वागतं का? त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, पाहिले गप्प बैस, असं काही बोलू नको. आता मात्र अवनी त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. त्याच वेळेस आता लगेच नमी यशोदादा जवळ येते. यशा, काही झालंय का? घरात काही घडलंय का? त्यावर यशा म्हणू लागतो, नाही असं काही घडलेलं नाहीये. तेव्हा नमी म्हणू लागते, मग अवनीला काय झालंय? सारखी चिडचिड करत होती, तयार व्हायला चल म्हटलं तर आमचं ऐकलं नाही, काही घडलंय का? आता यशोदादा 1 नाही 2 नाही गप्पच. त्याच वेळेस इकडे आता अवनी मात्र विचार करत असते. तिला आता कसं तिच्या बाबांनी लग्नाचं धाक दाखवलेला असतो, काही झालं तरी तुला विवांशी लग्न करावंच लागेल. अवनीने लाख वेळा सांगितलेलं असतं की मला त्याच्याशी लग्न नाही करायचं, मला माझी स्वप्न पूर्ण करायची. पण तिचे बाबा, तिचा दादा कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं. त्याच वेळेस तिला धोंडे अण्णांचे शब्द आठवतात, तुझी पोरगी जर माझ्या घरात आली ना तर लेकीसारखं जपेल, तिची सगळी स्वप्न पूर्ण करेन. हे सगळे बोलही तिला आठवू लागतात. आणि त्यानंतर आता तिला यशोदादाचं बोलणं आठवतं, काळजी करू नका, तुम्हाला या घरात त्रास झालाय ना, आमच्यामुळे ना, पण काय करणार, बाईची माफी मागण्याची लायकी नाही हो, कारण सुलू हत्याचा शाप कधीच पुसला जाणार नाही. ज्यांना बाईची माफी मागता येत नाही त्यांना काय बाईचा आशीर्वाद मिळणार? आता हे सगळे क्षण तिला आठवत असतात. तिला मात्र वाईट वाटतं. त्याच वेळेस कॉटवरती साडी बांगड्या ठेवलेल्या असतात ना, त्याकडे आता ती एकटक बघू लागते आणि त्यावरनं हात फिरवते. त्याच वेळेस तिला धोंडे अण्णांचे ते क्षण आठवतात, जेव्हा त्या पोलीस स्टेशनमधनं लग्न करून अवनी या घरात आलेली असते. त्यावर लगेच धोंडियांना तिचे पाय पकडतात. सुनबाई, या घराची जबाबदारी आजपासून तुझी आणि हे श्रीधन तुझं, असे म्हणताच ते दागिने आता धोंडियांनाने अवनीच्या ताब्यात सोपवलेले असतात. आता त्या अवनी दागिन्यांकडे बघू लागते. तर आता इकडे बाहेर मात्र सगळे लोक वाट बघून थकलेले असतात. तेव्हा लगेच दत्त्या म्हणू लागते, अरे काय बघत बसलाय, उठा उठा, चला आता निघा इकडनं, बाद झालं, आता लय झालं, एवढा वेळ व्हायला कोण घालवणार आहे, चला चला. आता सगळे लोक उठून निघालेले असतात. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, 1 मिनिट थांबा, सुनबाई येणार आहे. अरे सांब्या, अरे समद्यांची जेवायची व्यवस्था कर की, अरे किती वेळ झालाय, समद्यांना भुका लागल्या असतील ना. त्यावर सुली म्हणू लागते, धोंड्या, आम्ही काय इकडे जेवायला आलोय का? तुला काय वाटलं आम्ही काही भुक्कड आहोत का? आम्हाला घरी खायला भेटत नाही का? जमणार नाही, आधी सुनेला बोलाव, आम्हा समद्यांचे आशीर्वाद द्यायचेत ना तिला, बोलाव लवकर. आता धोंड्यांना ना काय बोलाव काही सुचत नाही. धोंड्यांना लोकांना म्हणू लागतात, हे बघा फक्त आता 10 मिनिटं वाट बघा आणि त्यानंतर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, प्लीज थोड्याच वेळात सुनबाई येणार आहे. आता मात्र धोंड्यांना तिकडनं आतमध्ये निघून जातात. राजा मात्र बाहेर आता हौदाजवळ विचार करत बसलेला असतो. तेवढ्यात धोंड्यांना येतात, काय रक्ताचे भाव येत नाही, माझ्या जीवावरती उठले, माझं औषध कुठे? असे आता ते शोधाशोध करू लागतात. त्यांना आता दारू पियायची असते. त्याच वेळेस आता राजा खुणावतो, ओ अण्णा, इकडे बघा इकडे. अण्णांना आता दारूची बॉटल सापडते. अण्णांचं लक्ष आता आपल्या मुलाकडे राजाकडे जातं. सूट बूट घालून राजा आता तिथे रडत बसलेला असतो. तेव्हा अण्णा लगेच राजाजवळ येतात. अरे काय हिरो दिसतोय ना, 1 नंबर, ब्युटिफुल. आता लगेच राजा आपल्या अण्णांकडे बघतो. त्याच वेळेस अण्णा लगेच ती बॉटल बाजूला ठेवतात. अरे माझा पोरगा कसला हिरोसारखा डॅशिंग दिसतोय ना, असे म्हणत अण्णा लगेच राजाच्या तोंडावरनं हात फिरवतात. राजा,
अरे माझं लेकरू एवढं भारी आहे, असं कधी मी जवळून बघितलंच नाही रे. खरंच एक बाप म्हणून कधी जवळ घेतला नाही. मायेने कधी तुमच्या तोंडावरनं हात फिरवला नाही. पण माझ्या पोरांकडे एवढं रूप आहे हे मला माहितीच नव्हतं. माझी पोरं लाखात आहे बरं का. पण काय करणार, या बापाने कधी तुम्हाला जवळ केलं नाही ना. पण आज पहिल्यांनी तोंड भरून बघतोय माझ्या लेकराला. एकदम डॅशिंग हिरोसारखा दिसायलाय तू. पण काळजी करू नको, आता समदे लोक बघणार आहे आणि समद्यांच्या नजरा तुझ्यावरती पडणार. आणि मग काय, धोंडी अण्णाचा पोरगा कसा हिरो आहे ना हे समद्यांना कळणार. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो अण्णा ते. त्यावर अण्णा म्हणू लागतो ते रडू नको हा. पहिल्यांदा बापाने कौतुक केलं ना, रडायला आलं ना. रडायचं नाही. आज ना हॅप्पीनेस असा ट्रक भरून वाहतोय. सगळं काय अगदी हॅप्पी हॅप्पी झालंय ना. त्यामुळे आज या औषधाला, या दारूला मी शिवणार नाही. कारण धोंडी अण्णांची पोरं एवढी भारी आहेत. खरंच आज माझं हे घर किती भारी दिसतंय ना. कधी या घराला जपलं नाही, पोरांना जपलं नाही. पण आज शेवटी या घरात बाईचा आशीर्वाद लागला, त्यामुळे सगळं काही बदलून गेलं. पण खरं सांगू राजा, या धोंड्याला चांगलं बघायची कधी सवय नाही रे. एवढा हॅप्पीनेस आलाय ना, हे बघून खूप भारी वाटतंय. त्यामुळे आज आज दारू बंद. आज फक्त पोरांसाठी दिस. चालेल, चल पटकन बाहेर ये, सुनबाईला घेऊन या, समदेजण वाट बघतायत. असे म्हणत आता धोंड्यांना तिकडनं निघून जातात. राजाला मात्र खूप वाईट वाटतं. आता दबक्या पावलांनी राजा बाहेर निघालेला असतो, तर इकडे यशोदाताई बाहेर अंगणात आलेलो असतो. समद्या लोकांची कुजबूज चालू झालेली असते. आता सुलवात्या नको नको ते बोलत असते. त्याच वेळेस आता सुली म्हणू लागते, धोंड्या आता लय वाट बघितली हा. ए चला रे, उठा रे चला. आता समदे लोक निघालेले असतानाच धोंड्यांना माईक घेतात आणि स्टेजवरती येतात. 1 मिनिट, हे बघा तुम्ही समदेजण आलेत. तुम्ही समदेजण जेवून जाणार आहात आणि सुनबाईचं तोंडही बघणार आहात. तेव्हा सुली म्हणू लागते, धोंड्या अरे आम्ही आल्यापासून हेच ऐकतोय, पण तुझी सून बाहेरच येत नाही. नेमकं झालंय काय ते तरी सांग. त्याच वेळेस आता यशोदादा म्हणू लागतो, थांबा मी सांगतो काय झालं ते. त्याच वेळेस आता लगेच दरवाजात राजा आलेला असतो. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, आला माझा डॅशिंग हिरो आला. ये ये ये, जस्ट वेट, त्याला येऊ द्या ना. आता राजा आलाय ना, सुनबाई नक्कीच येणार. समदे लोक पुन्हा खाली बसतात. तेव्हा लगेच सुलवात्या म्हणू लागते, राजा एकटाच बाहेर आलाय, त्याची नवरी नाही आली. दात्या नक्कीच काहीतरी भानगड दिसायली आहे. आता लगेच राजाला धन्या आणि पाण्या पटकन स्टेजवरती ओढतच नेतात. त्याच वेळेस आता लगेच अण्णा म्हणू लागतात, बघा कसला डॅशिंग हिरो दिसतोय माझा पोरगा. जस्ट वेट, आता माझी सून येणारच आहे. तेवढ्यात लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, थांबा 1 मिनिट. त्याच वेळेस आता सुली म्हणू लागते, राजा काय भानगड आहे, तुझी बायको बाहेर काय येईना झाली, काय झालंय सांगशील. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, थांबा मी सांगतो समद्यांना. आता लगेच यशोदादा माईक हातात घेतो. आता त्याचे हातपाय असे लटलट कापत असतात. कारण आता जेव्हा समद्या गावाला सत्य कळेल तेव्हा काय होईल याच्या भीतीने तो घाबरून गेलेला असतो. आता धोंड्यांना पाहण्या धण्यात सगळेजण यशोदादाकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, यशोदादा थांब. त्याच वेळेस आता राजाला हात दाखवत यशोदादा म्हणू लागतो, बास आता सगळ्यांना मी सांगणार. हे बघा, आमच्या घरात बाईचा आशीर्वाद लागला, सुलू आत्याचा शाप पुसून गेला असं वाटलं होतं, म्हणूनच आम्ही तुम्हा समद्यांना नवरीला आशीर्वाद देण्यासाठी इथे बोलावलंय. त्यावर सुली म्हणू लागते, यशा ते माहिती आहे, पण पुढं काय, सून येत का नाही आहे ते सांग. त्यावर यशा म्हणू लागतो, सांगणार, तेच सांगण्यासाठी मी इकडे आलोय. त्याच वेळेस आता यशोदादा पुढे बोलणार. तेच आता धोंडे अण्णांची नजर आपल्या सुनेवरती पडलेली असते. अगदी नवरीसारखी हिरव्या रंगाची साडी घालून नटून थटून अवनी आता बाहेर आलेली असते. आता धोंड्यांना ओरडतात, सुनबाई आली, डीजे लावा पटकन. आता मात्र सुली आणि दत्त्याला धक्काच बसतो. त्यावर लगेच आता पाण्या धन्या पळतच जातात. नमी आणि पायल आता लगेच अवनीला स्टेजवरती घेऊन येतात. राजालाही खूप बरं वाटतं, पण यशोदादाला धक्का बसतो. अवनी बाहेर का आली, ते पण अशी नवरीसारखी तयार होऊन. त्याच वेळेस अवनी स्टेजवरती राजाजवळ येऊन उभी राहते. तेव्हा राजा हळूच म्हणू लागतो, थँक्यू, बरं झालं तुम्ही आलात. त्यावर अवनी म्हणू लागते, मी तुझ्यासाठी नाही आले, तुझ्या फॅमिलीसाठी आले, तुझ्या घरच्यांसाठी आले, एवढं लक्षात ठेव. आता मात्र लगेच सुली म्हणू लागते, दत्त्या याची सून तर बाहेर आली रे. आता सगळे गाववाले अवनीकडे एकटक बघत असतात. तर त्यानंतर
मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता धोंडे अण्णांनी अगदी लग्नाची समधी तयारी केलेली असते. आता राजा आणि अवनीच्या हातात हार दिलेले असतात. तेव्हा आता लगेच धोंडे अण्णा अनाउन्समेंट करायला लागतात, हे बघा आता माझी सून आणि माझा पोरगा एकमेकांच्या गळ्यात हार घालणार. तोवर आता या दोघांनी एका मिनिटाच्या आत स्वतःच्या गळ्यात हार घालून घेतलेला असतो. त्याच वेळेस आता सुली म्हणू लागते, धोंड्या नेमकं तुला करायचंय काय? तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, कसं आहे ना, माझ्या पोराच्या लग्नाला मी नव्हतो, सगळे गाववाले नव्हते, त्यामुळे आता इथे स्टेजवर अगदी विधिवत माझ्या पोराचं आणि सुनेचं पुन्हा लगीन लावलं जाणार आहे. अगदी तुम्ही लग्नाला नव्हते ना, त्याची कमी आज भरून निघणार आहे. आज माझ्या पोराचं इथे पुन्हा लगीन होणार आहे. आता मात्र अवनीला तर धक्का बसतो. आता मात्र धोंडे अण्णांच्या आग्रह खातर अवनी राजाबरोबर लग्न करणार का आणि या घरात आपला संसार थाटणार का? पुढे काय काय होणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ